जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। मुंबई शहर आणि उपनगरासह ठाणे जिल्ह्यात मंगळवारी रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली। कल्याणपूर्व येथील चिंचपाडा परिसरात अय्यप्पा मंदिरासमोर रस्त्यावरून जात असलेल्या रिक्षावर भले मोठे झाड कोसळले। ही घटना रात्री 9:15 वाजताच्या सुमारास घडली। रिक्षातून प्रवास करणारे 2 प्रवासी आणि रिक्षा चालक अशा 3 जणांचा मृत्यू झालाय। ही घटना घडताच महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली। वीज पुरवठा खंडित असल्याने अग्निशमन दलाला रिक्षावर पडलेले झाड दूर करण्यात अडथळे येत होते। इलेक्ट्रॉनिक पर्वतीच्या साहाय्याने रिक्षावर पडलेले झाड कापून दूर करण्यात आले। रिक्षात अडकलेल्या 3 जणांना बाहेर काढून कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात रुग्णवाहिकेद्वारे नेण्यात आले। रुग्णालयातील डॉक्टरांनी तिघेही मृत घोषल्याचे घोषित केले। 2 पुरुष आणि 1 महिला मृत्युमुखी पडली आहे। हवामान विभागाने आज मुंबईसह ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये पावसाचा इशारा कायम ठेवलाय। आज कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये संध्याकाळी 9:30च्या सुमारास फार जोरात वारा येऊन सुटला। त्यामुळे ड प्रभागामध्ये विजयनगर एरियामध्ये एक भलं मोठं गुलमोहराचं झाड या वाराधूनमुळे पडलं आणि हे एका चालत्या रिक्षावर पडलं। यामुळे रिक्षा चालक आणि 2 प्रवासी हे गंभीररित्या जखमी झाले। त्यांना तात्काळ रुक्मिणीबाई रुग्णालयामध्ये पाचारण करण्यात आलं आणि तिथे आमच्या कॅज्युअल्टी टीमने बघितल्यानंतर त्यांना ब्रॉड डेथ कन्फर्म केलेलं आहे। अजून ती प्राथमिक माहिती अजून यायची आहे, ती आल्यावर आमचं येस तिघांचे ब्रॉड डेथ कन्फर्म झालेलं आहे। किती महिला किती पुरुष? 1 महिला आणि 2 पुरुष होते। त्या प्रमाणात वादळ वारा सुरू होतं, पाऊस पडत होता आणि त्या वादळ वाऱ्यामध्ये इथे एक चिंचपाडा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एक जुनं झाड, जे कमसे कम 100-1 वर्षापूर्वीचं झाड, ते रिक्षा ऑटोच्या वरती कोसळलं। त्याच्यामध्ये एक महिला, त्याचप्रमाणे रिक्षा चालक आणि अजून एक पॅसेंजर असे 3 लोक गंभीररित्या त्यांचं या ठिकाणी अपघात झालेला आहे। या अपघातामध्ये जी महिला आहे तिचे थोडेसे श्वास चालू होते आणि त्याचप्रमाणे अजून एक पॅसेंजर आहे, त्याचे पण श्वास चालू होते, पण एक जागीच मृत्यू झालेला आहे। एक पॅसेंजर, रिक्षा चालक जो आहे तो जागीच मृत्यू झालेला आहे। त्यामुळे या घटनेमुळे आमच्या कल्याणपूर्वमध्ये शोक पसरलेला आहे। मी जे या अपघातामध्ये मृत्यू पावले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। त्याचप्रमाणे त्यांच्या परिवाराला ईश्वर शक्ति देव अशा प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी। अंबरनाथ पार्ले गांव में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड, साथ एक कॉजी इंटीरियर का आनंद। वेलकम टू नून टू मून। हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में ले जा सकता है। फैमिली मीटअप्स, गैदरिंग्स या अपने स्पेशल डिनर, नॉन वेज टू वेज, इनके मेन्यू में आपको हर तरह के डिलीशियस मिलते रहेंगे। इसलिए स्पेशल सिंधी डिशेस, जहाँ आपको मिलेगा एक वाइड वैरायटी ऑफ डिशेस, हर एक टेस्ट बर्ड को सॅटिस्फाय कर सके। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।